मौजे पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथे अतिवृष्टीमुळे सीना नदीकाठी अत्यंत भयानक पुराची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी व गावकरी अतिशय संकटात सापडले आहेत। त्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना भेट देत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकरी व गावकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट व संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले। शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना आम्ही त्यांच्या सोबत आहोत असा धीर देण्यात आला। या प्रसंगी शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योतिताई वाघमारे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, तुकाराम नाना मस्के, संजय सरवदे, अक्षय बिद्री, नवनाथ चव्हाण, राजकुमार शिंदे, सुजित खुर्द, प्रभाकर गायकवाड, कृष्णकुमार धुमाळ, पूजाताई चव्हाण, अनिताताई गवळी, माजिद बागवान, धनाजी भोसले, सरपंच बालाजी एलगुंडे, शशिकांत शिंदे, नागेश माने, शरद काटे, अल्फरान आबादीराजे, बाळराज मिसाळ, श्याम येलगुंडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। फॉर्म घेऊन जायची काय गरज आहे? मला सांगा, तुम्ही स्वतः येणार नाही का? तुम्ही गावात आला पाहिजे ना। मग कधी येणार? तुमच्याकडे कुठला चार्ज आहे आता? असू द्या ना, मग गावातले पंचनामे काय केले नाहीत? गावात आतापर्यंत गावात किती लोकांना पैसे पोहोचले? नाही अजून आलंच नाही, निधी म्हणून नाही पैसे। अहो, पण तुम्ही यादी तर तयार झाली का? नाही। एक मिनिट, आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेश ज्योतिताई वाघमारे मॅडमना बोला। काल शिंदे साहेबांची रात्री 2दा त्यांचं बोलणं झालंय की कुठल्याही अडचणीच्या संदर्भात। 1 मिनिट त्यांच्याशी ते सांगा साहेब। हॅलो, जय महाराष्ट्र। डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्ता। मला एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पाठवले परिस्थिती बघायला। गावात खूप तक्रारी आहे साहेब, प्रशासनाचा एक माणूस फिरकला नाही म्हणून सांगतायत साहेब। डॉक्टर ज्योती वाघमारे बोलते, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलंय, शिवसेनेची प्रवक्ता बोलतेय, आम्ही लोकांच्या व्यथा सांगतोय, आपण फोन कट करताय साहेब। आता ह्याला काय मस्ती म्हणायची, मग गुरुरी म्हणायची, काय म्हणायचं आम्ही ह्याला? कट केला तुम्ही फोन। अहो, एक माणूस तुमचा प्रशासनाचा गावात आला नाही म्हणून लोक सांगतायत। गावात या तुम्ही लगेचच्या लगेच आणि मदत पोहोचवा। अहो, तुम्ही निवारा केंद्रात बघताय, परंतु इथं लोकांची दुनियाची वाईट परिस्थिती आहे। नाही, कुणीच बसत नाही, बसू शकत पण नाही तुम्ही। बघा, तुम्ही कुणीच बसू शकत नाही, तुम्हाला काम केलंच पाहिजे। मग इथं पाठवा ना, मग कुठे तुमची टीम? लोकांना मदत पोहोचलेली नाहीये। जी शासनाने जी सांगितली ना, 5,000 रुपये 35 किलो धान्य, कुठे? तुम्ही या लगेच आत्ताच्या आता तुम्ही या इथे। आम्ही येतो, तुम्ही या इथे, आम्ही आहोत सगळेजण इथे।
सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदी काठावर जे गावं पुरामध्ये बाधित झालेले आहेत अशा गावात गेली 3 दिवस झालं शिवसैनिक आम्ही स्वतः रस्त्यावर फिरतोय, लोकांपर्यंत जातोय. प्रचंड भयावह अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचं तर नुकसान तर इतक्या मोठ्या प्रमाणात झालंय, पण आज लोकांच्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांचं शैक्षणिक साहित्य असेल, खाण्याचे साहित्य असेल, संसार उपयोगी असेल, एवढी नासधूस त्यांची झालेली आहे की आज लोकांना एका कपड्यावर बाहेर जायची वेळ आलेली आहे. परिस्थिती अतिशय आभाळ फाटली एवढी मोठी झालेली आहे. राज्याचं सरकार तर मदत करतायच, पण शिवसैनिक म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही सर्व जिल्हा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, फील्डवर जाऊन लोकांशी बोलतोय, भेटतोय, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना जे काही खाद्योपयोगी साहित्य असेल हे वाटण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज आम्ही 3-4 गावं केलेले आहेत, उद्याही आम्ही आमच्या माध्यमातून काही गावं करणार आहेत. ही जी मदत आहे ही खूप मोठी मदत नाही, मान्य आहे, ही छोटी मदत आहे, पण त्यांना आधार देण्याचा आणि त्यांच्या सोबत असल्याची भावना व्यक्त करण्याकरता शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी फील्डवर जाऊन काम करण्याची आम्ही काम करतोय. काही जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मदतीसाठी उचलण्यात परिस्थिती इतकी भयावह आहे. लोकांच्या डोळ्यातलं पाणी, वरनं पडणाऱ्या पावसाचं पाणी आणि घरात असलेलं पाणी, सगळीकडे बघल तिथं पाणीच पाणी झालंय. लोकांच्या व्यथा इतक्या मोठ्या आहेत की कितीही मदत केली शासनाने तरी पुरेशी पडणार नाही. आता लोकांनाच परमेश्वराच्या आशीर्वादाने, हिमतीने पुन्हा एकदा ताकदीने उभं राहायला पाहिजे. बळीराजा हा लाखाचा पोशिंदा आहे, ज्यांनी सगळ्याला सांभाळलंय, त्याच्यावर आज संकट आलंय. म्हणून माझं तर प्रामाणिक मत आहे की आता याच्यावर राजकारण वगैरे न करता ज्या माणुसकी डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली दिवाळी न साजरी करता, आपला दसरा न साजरा करता, त्याच माध्यमातून आपण कुणाच तरी घरात दिवा लावू शकतो का, ह्या भावनेतून आपण काम करायची वेळ आलेली आहे. नुसतं बोललंच नाही पाहिजे, तर प्रत्येकाने काहीतरी करायची वेळ आली आहे. आणि आता शिवसैनिक म्हणून तर बाळासाहेबांनी जो आदेश दिलेला आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण, ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहे. शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते त्यावर काही पक्षाचे स्टिकर वगैरे आहेत, त्यावर शेतकरी संतप्त व्यक्त करतायत आणि ती मदत परत पाठवत आहेत. काय सांगाल त्यावर? मी एवढंच सांगतो, काही ठिकाणी आता आम्ही जेव्हा मदत दिली त्याच्यावर सुद्धा आदरणीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा फोटो आहे. पण त्याचं असण्याचं कारण सांगतो. आजवर एकनाथ शिंदे साहेब कधी सत्तेत होते तेव्हाही फील्डवर उतरून काम करणारा कार्यकर्ता कोण होता तुम्हाला सगळ्याला माहित आहे. मग ते कोल्हापूरचा महापूर असू द्या किंवा जिथं जिथं मोठी आपत्कालीन घटना घडली आहे, शिंदे साहेबांनी कधी मागे हात घेतलेला नाही. कोण मदत करायलंय हेही लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि कोण अशा वेळेस सुद्धा नुसतं मदत न घेऊन येता फक्त राजकारणावर बोलणं आणि काहीतरी एखादा कार्यकर्त्याला समोर आणायचं, कुणातरी शेतकरी म्हणायचा, पण आम शेतकऱ्याला तुम्ही जाऊन विचारा, ते सुद्धा सांगते की ही मदत खूप महत्वाची आहे. त्यांच्या समोर येत असताना मदतीचा हात एकनाथ शिंदेचा आहे हा लोकांना लक्षात कसं येणार मग की कुणाच्या माध्यमातून शिवसैनिक आलेत? कारण तुम्हाला माहित आहे पुन्हा जाऊन राजकारण करणारे लोक तयारच आहेत. आज तुम्हाला माहित आहे की काही लोक जिल्ह्यातले सगळे मोठं नेतृत्व जागेवर दिसायला तयार नाही, कुठेही कोण दिसत नाही. आणि असं असताना ज्यांनी करतंय त्याच्यावर फक्त अशा पद्धतीची टीका करणं ही पण योग्य नाही. मी म्हणतो आता आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि आता मदतीचा हात सर्वसामान्य शेतकरी असेल, गावगड्यातला शेतकरी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचं पूर्ण म्हणजे आता पाणी ओसरलं तरी माती इतक्या मोठ्या प्रमाणात वाहून गेले, पीक वाहून गेलंय. 1 वर्ष नाही तर पुढचे 3-4 वर्ष शेतकरी अडचणीत येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि अशा वेळेस माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे की सोलापूरचा इंडस्ट्रीज असेल, उद्योगपती असेल, कारखानदार असतील, टॉवेल कारखानदार असतील, शहरातले काही सदन लोक असतील, याही लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. फक्त काय मक्ता राजकारणी लोकांनीच घेतलाय असं समजू नये. या शेतकऱ्याच्या जीवावरच व्यापार करताय, या शेतकऱ्याच्या जीवावरच आपण सगळेजण खातो, ही पण भान आपल्याला असलं पाहिजे. म्हणून मी खास शहरातले जे काही उद्योगपती आहेत, ज्यांच्याकडे सदन व्यक्ती आहेत, यांनी सुद्धा आता बाहेर पडलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला माहित आहे भूकंप झाला, तो आपण लहान होतो तेव्हा सांगितलं जायचं की सगळ्यांनी मदत केली आणि त्यातनं सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापेक्षा महाप्रलय आपल्या सोलापूर जिल्ह्यावर आलेला आहे आणि आता आपण सगळे एका ताकदीनं सोलापूरकर म्हणून आपण एकत्र राहूया एवढा मला विश्वास वाटतो. Like, subscribe, click on the bell.